चला एकदम झटपट असा उपवासाचा चिवडा तयार करून घेऊया। त्यासाठी नाईलाचा साबुदाणा घेतलेला आहे, एका भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचा, 2 चम्मच पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचं एक 5 मिनिट। तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल ॲड करून घेऊयात आणि तेल छान असं गरम झाले की त्याच्यामध्ये थोडा थोडा करून साबुदाणा सोडून द्यायचा आहे। तर मी हा जो उपवासाचा चिवडा आहे तो माझ्या आईसाठी बनवत आहे। माझ्या आईला महादेवाचा सोमवार असतो आणि ती सध्या चाललेली आहे दिंडीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत। सध्या ती आळंदीमध्ये आलेली होती आणि आळंदी माझ्या घरापासून फक्त 10 किलोमीटरच अंतरावरती होती। म्हटलं उपवासाचं तिला काही ना काहीतरी नेऊन द्यावं, कसं वारीमध्ये दिंडीमध्ये तिला उपवासाच्या दिवशी म्हणजे फराळाचं भेटेल नाही भेटेल याची मला चिंता वाटत होती, म्हणून मी त्यासाठी हा फराळाचं बनवलेलं। बटाट्याचा किस आणि शेंगदाणे छानपैकी तळून घ्यायचे आहेत। हिरव्या मिरच्या हे मी तळून घेतलेल्या जरा कमीच यूज केलेल्या आहेत, कारण आई जास्त तिखट खात नाही आणि मिरच्या पण खूप तिखट होत्या म्हणून थोड्या कमीच टाकल्यात। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, पिठी साखर असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तर स्किप करून द्या। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झटपट असा आपला उपवासाचा चिवडा तयार झाला। तुम्ही पण घरी बनवून खा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब